नमस्कार. आज आपण करणार आहोत एग पिझ्झा. असा एगचा पिझ्झा जो लहान मुलांना तर नक्की आवडणार आहे. त्याच्यासाठी घ्या 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस. व्हाईट ब्रेड घ्यायचं असेल तर व्हाईट ब्रेड घ्या किंवा ब्राऊन घ्या. त्याच्यामध्ये ॲड करा 1 कप दूध आणि त्या दुधामध्ये हे ब्रेड चांगले चुरून घ्या. त्याच्यानंतर एग्स घ्या. आता तुम्ही 4 ते 5 जर घेतले असतील तर 2 ते 3 एग्स घ्या. त्याच्यामध्ये जो एगचा जो लिक्विडी पार्ट असतो तो आपल्याला या लगद्यामध्ये ॲड करायचा आहे आणि येलो जो पार्ट आहे तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. आता माझा तो येलो पार्ट खराब झाला होता, म्हणजे फुटला होता, म्हणून मी तो बाजूला ठेवला आहे. आता हा लगदा सगळा मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये ॲड करा 1 चमचा काळी मिरीची पावडर आणि 1 चमचा ब्लॅक सॉल्ट. आता हा चांगला लगदा सगळा मिसळून घ्या, चांगलं घोटून घ्या. एक तव्यामध्ये तेल गरम करा. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हा सगळा जो लगदा जो होता हा असा चांगला पसरून घ्या. असा इव्हनली चारी बाजूनी पसरून घ्या तो आणि शक्यतो मंद आचेवरच करा. असं पसरून घ्या छानपैकी आणि साईडनी पण थोडंसं तेल ऑलरेडी येतच आहे बाहेर साईडनी. वरच्या बाजूला पण आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. जे एका साईडचं जे एक्स्ट्रा तेल असेल तर ते दुसऱ्या साईडला आपण टाकूया. वरतूनही थोडंसं तेल हे करा. आता बघा त्याचे जे कड जे आहे ते डार्क ब्राऊन झाले आहेत चांगले. आता हे काढा तुम्ही आणि पलटून घ्या. हळूहळू पलटून घ्या. बघा किती छान असा खरपूस ब्राउनिश कलर त्याला आलेला आहे. आता याच्यावर चारी बाजूनी चीज स्प्रेड करा. भरपूर चीज. मुलांना चीज फार आवडतं, त्यामुळे चीज स्प्रेड करा. आणि पिझ्झा म्हटलं की चीज हे पाहिजेलच. जरी याला पिझ्झा जरी म्हटलेला आहे तरी मी बाकीचं काहीच ॲड नाही केलं. ते टमॅटो कॅचअप वगैरे सगळं ते तसलं काही ॲड नाही केलेलं. इट्स अ व्हेरी सिम्पल रेसिपी. आणि मधल्या भागेला ते अंड्याचं येलो जे बल्क होतं ते आपण ठेवलेलं आहे. त्याच्यावर ॲड करा ब्लॅक पेपरची पावडर. आता खालच्या बाजूनी बघा, जर साईड सुटत जर असेल याचा अर्थ आपलं हे जे पिझ्झा तयार झालेला आहे. पिझ्झा आपला तयार झालेला आहे. एग पिझ्झा तो असा कट करून घ्या अँड हॅव अ पीस ऑफ इट. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब.